नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि या सभेमध्ये महापुरुषाचे जे पुतळे त्याच्याबद्दल ठराव होता, त्याच्यामध्ये काही ठरावला विरोध झाला असल्याची माहिती मिळालेली आहे. तर काय सांगाल? तसं विरोधकांनी या ठिकाणी निवेदन सुद्धा देऊन गेलेले आहे. सर्व पत्रकारांना प्रथम मी या ठिकाणी जय भीम करतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण गेल्या 27-28 मार्चला मी परंडा शहराचे आपले नगराध्यक्ष माननीय जाकीरभाई सौदागर यांच्याकडं रिपब्लिकन पक्षाच्या बोर्ड लेटर हेडवरती माझ्या सहीनुसार 10 कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही नगराध्यक्ष साहेबांना पत्र दिले होते की परंडा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा उभा करावा. अशा दोन्ही महापुरुषाचे नाव टाकून मी अध्यक्ष साहेबांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची दखल घेऊन आम्ही अध्यक्षांना विनंती केली होती की बाबा याचे लवकरात लवकर आपल्या नगरपालिकेने आपण ज्या ठरल्याप्रमाणे त्याचा ठराव घ्या आणि ठराव बहुमताने पास करून आम्हाला प्रोसिडिंग त्याचा द्यावा अशी आम्ही मागणी केलेली होती. परंतु अध्यक्ष साहेबांनी आमच्या शब्दाला किंमत देऊन त्यांनी विषय अजेंडा काढला आणि 8 तारखेला जाहीर त्यांनी मिटिंग घेतली होती. विषय अजेंड्यावर घेतलेला होता. परंतु आज आम्हाला असं कळलं या ठिकाणी की आज जीबीची मिटिंग असताना जीबीच्या मिटिंगमध्ये जी काही विरोधी गटाचे काही नगरसेवक असतील आपल्या परंडा शहरातलेच आहेत, आज विरोधात आहेत, उद्या सत्तेत असतील, सत्तेत असतील, उद्या विरोधात असतील. पण आमच्याकडून ह्या नगरसेवकाची ह्या छत्रीच्या चिन्हावरच्या नगरसेवकाच्या ह्यांच्याकडून आमची ही अपेक्षा नव्हती. कारण दोन्ही महापुरुष आपापल्या तुलनेमध्ये तेवढेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे फार मोठं कार्य आहे. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं कार्य त्यांच्या काळामध्ये फार मोठं केलेलं आहे. आणि या महापुरुषाच्या पुतळा उभा करायला कुणाचाच विरोध नसताना कुणी विरोधही करू शकत नाही. परंतु जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ज्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपल्याला पुतळा उभा करायचा आहे नगरपालिकेचं नोटीस घेऊन त्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये जर ह्या ठिकाणचे नगरसेवक जर विरोध करत असतील की एकाच विषयाला जर ठराव घेत असतील एकाच पुतळ्याविषयी ठराव घ्या असं जर मानत असतील तर ह्याच्यातून दलित समाजाचं मन एकदम दुःखी झालेलं आहे. कारण तुम्हाला दलित समाजाची, माळी समाजाची, कायकाडी समाजाची, धनगर समाजाची, 18 गटपगड जाती धर्माच्या समाजाची तुम्हाला मतं चालते आणि महापुरुषाचा पुतळा व्हायला तुम्ही फक्त पर्टिक्युलर छत्रपती शिवाजी महाराजांचाच एक ठराव घ्या बाकीचा घेऊ नका. ही फार निंदनीय आणि दुर्दैवी गोष्ट आहे. ह्या घटनेचा मी प्रथमतः निषेध करतो. कारण तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माई एकनाथजी शिंदे साहेब, तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत साहेब परंडा या ठिकाणी दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी या ठिकाणी आलेले होते. त्यांना सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस पत्र दिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात यावा म्हणून. तर मी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील त्यावेळेस आम्हाला पुतळ्याला दाखवला की दोन्ही पुतळ्याला मी कधी निधी कमी पडू देणार नाही. मग एवढं मोठं असताना सुद्धा ज्या गावात आपण जन्मलोय, ज्या गावात आपण वागलोय, ज्या वार्डात आपण जन्मलोय त्या वार्डातली त्या समाजाची आपण मतं घेतलेली आहेत महापुरुषाच्या नावावरती. आणि आज तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होऊन गेलेले आहेत. 18 गटपगड जाती धर्माच्या लोकांना त्यांनी बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलेलं आहे. आम्हाला नेत्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या राजवटीमध्ये हजारो जाती धर्माचे लोक होते. त्याबद्दल कोणाचाच दुमत नाही. जेवढ्या शिवाजी महाराजांविषयी आम्हाला आत्महत्या तेवढीच बाबासाहेब आंबेडकरांविषयी सुद्धा तुम्हाला आत्महत्या असायला पाहिजे होती. आणि ह्या गोष्टीमध्ये ही चुकीचा जे असा आज विषय झालेला आहे की तुम्ही निवेदन दिलं या कोणत्या आहेत कोणत्या पॅनलचे आहेत लोक जनशक्ती विकास आघाडी पॅनलच्या ज्या लोकांनी जे निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये फक्त एकच नाव घेतलं तर त्याचा आम्हाला कुठंतरी फार मोठं दुःख सोसतं. आणि त्या दुःखाचा की वितनवाद आपलं गाव सगळ्या जाती धर्माला घेऊन गुन्हा गोविंदांना मानणारं वागणारं गाव असताना सुद्धा आपल्या गावात तेढ निर्माण करण्यासाठी तर आम्ही तर 2 पावलं मागे चालणारे माणसं. पण तुमच्याकडून आमच्याकडे ही अपेक्षा नव्हती. जे काही निवेदन आलंय ते निवेदन तुम्ही पाहिले का? मी निवेदन वाचलं, बघितलं. काय म्हटलं त्या निवेदनामध्ये? त्यांनी सांगितलं की त्या दिवशी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी महाराज चौकामध्ये बसवला आणि त्यावेळेस वातावरण तंग झाल्याच्यामुळे निवेदन तहसीलदारला आम्ही निवेदन द्यायला गेलो. तर त्या निवेदनामध्ये परंडा शहरातील ग्रामीण भागातील प्रत्येक जाती धर्माची लोक त्याच्यात होती. ती दिल्याच्या नंतर मी स्वतः तहसीलदार साहेबांना सांगितलं होतं की साहेब आमचं गाव गुन्ह्या गोविंदांना मानणारं सांगणार गाव आहे. इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी बी कोणाला विरोध नाही आणि बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याविषयी बी कोणाला विरोध नाही. तर ही बाबा दोन्ही ठराव घ्या, दोन्ही विषय नगरपालिकेने ठराव घ्यावा, दोन्हीची मान्यता देण्यात यावी. त्यावेळेस असं मी माझं मत त्या ठिकाणी मांडलं. परंतु एक प्रस्थापितांनी बाबा त्या ठिकाणी सांगितलं की नाही बाकीचं काही कुठं करू नका, विनंती करतो फक्त शिवाजी महाराजांचाच घ्या, ठराव घ्या असं त्यावेळेस तिथं झाली चर्चा. परंतु ज्यावेळेस मी नगराध्यक्ष साहेबांना या ठिकाणी येऊन भेटलो तर नगराध्यक्षांनी सांगितलं काय काळजी करू नका, निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये जे आपण जे ठरवलेलं होतं त्या पद्धतीने आम्ही विषय अजेंड्यावर घेणार आहे. मग ही झाल्यानंतर आज या नगरसेवकांनी जी केलं, आज या 12 नगरसेवकांनी
इनडायरेक्टली विरोध दाखव. डायरेक्ट विरोध केला नाही पण इनडायरेक्टली केला. म्हणजे साप बी मारावून काठी बी तुटू नाही तर ही तुटपी भूमिका काही कामाची नाही. कारण गाव आपलं आहे. तुम्ही नगराध्यक्षांची ज्यावेळेस बोलला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ठराव मान्य झाला की नाही झाला. कुणी नगराध्यक्ष जोपर्यंत नगराध्यक्ष जाकीरबाई सौदागर नावाचं वादळ नगराध्यक्ष रूपाने जोपर्यंत परंडा शहरामध्ये आहे तोपर्यंत कुठल्याच जाती धर्मावर अन्याय अत्याचार होणार नाही मला चांगली पक्की खात्री पटलेली आहे. आज जरी ह्या लोकांनी जरी समजा विरोध बी केला नाही तर सपोर्ट बी दिला नाही त्याचा अर्थ काय होते आता तुम्ही पत्रकार सांगतायत. विरोध केला नाही तर सपोर्ट बी केला नाही आणि सपोर्ट केला नाही तर विरोध बी केला नाही. त्याच्यामुळे नगराध्यक्ष प्रशासन आणि यांनी ज्यावेळेस निवेदन दिलं हे कधी दिलेलं आहे जीबीची मिटिंग संपल्याच्या नंतर निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या निवेदनाला शेवटी आता प्रशासन काय निर्णय घेतील ते घेतील. बरं आता तुम्ही ही गोष्टच नाही काढायला पाहिजे होतं पण परंडा शहर चांगल्या वातावरणात असताना घ्यायचं होता 10 पुतळ्याचा ठराव घ्यायचा होता. काल अहिल्याबाई होळकरचा बी ठराव अर्ज दिलेला आहे घ्यायचं ना काय मग आज ठराव घेतला म्हणजे उद्या लगेच पुतळा बांधणार आहेत का. त्याला अनेक प्रोसेस आहेत. त्याला मंत्रालय आहे त्याला PWDचे नोटीस लागते त्याला एमएससी बोर्डाचं लागतंय गृह मंत्रालयाचं लागतंय मुख्यमंत्र्याचं लागतंय त्याला क्षेत्राचं त्याला लागतंय कलेक्टरचं लागतंय काही लगेच परमिशन मिळणार आहे का. पण ती जर घेतला असता तर आम्ही ह्याही नगर चौकाला खांद्यावर घेऊन नाचलो असून त्यांचा आम्ही उदो केला. पण आज आमच्या मनाला दुःख वाटतं त्या गोष्टीचं का आज ठराव घेतला की उद्या लगेच पुतळा होणार आहे का. बरं पुतळा म्हणजे काय साधी बाबा आहे का 10-5 रुपयाचा भाजीपाला आहे का बाजारात आणून लावायला. तर ह्या लोकांनी ह्या नगर चौकांनी नवीन निवडून आलेल्या नगर चौकांनी विचार करायला पाहिजे होता की आपण विरोध कशासाठी करतो. आता मग ती जर नाही म्हणजे विरोध करत नाही मग त्यांनी एक नावाचा ठराव कसा निवेदन दिलं हे असं नाही का. मग हे कुठंतरी दलित समाजाचं नाही. ज्या ज्या लोकांनी निवेदन दिलेले आहेत नगराध्यक्षाला 2 दिवसापूर्वी 1 दिवसापूर्वी की टिपू सुलतान चौकाचं काय दिलेलं आहे मौलाना अबुल कलाम आझादाचं काय दिलेलं आहे महात्मा फुलेचं दिलंय परत परवा संभाजी महाराजाचं आणि त्या अहिल्याबाई होळकरचं दिलंय काल. आता मग ह्या सगळ्या जाती धर्माचा विरोध करणार आहेत काही नगरसेवकात इतक्या जणांना विरोध देणार आहेत. बरं विरोध करता कशासाठी. आपण काही पाकिस्तानात जन्माला आलो आहोत. आपण भारतातले आहेत महाराष्ट्रातले आहेत परंडा शहरातले आहेत गल्ली बोळात राहणारे मिळून मिसळून राहणारे आहेत. आमचे बी काय समाजाने तुम्हाला मतदान केलेलं आहे का तुम्ही काय स्वतःच्या मतावर निवडून आलेले आहेत का. दलितांनी मतदान केलंय मुस्लिमांनी केलंय कायकड्यांनी वॉटरांनी पारध्यांनी धनगरांनी माळ्यांनी मतदान केलंय म्हणून तुम्ही निवडून आलेले आहेत. तर ही गोष्ट चुकीची वाटते. या गोष्टीचा मला खरं खेद व्यक्त करावं वाटतंय. निंदनीय गोष्ट आहे. अशी अपेक्षा ह्यांच्याकडून सुरुवातीलाच नव्हती. आणखी तुमचे 5 वर्ष जायचे आहेत आणि मग असं मला या ठिकाणी वाटतं की बाबा त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या ठरावामध्ये सगळ्याची त्यांनी नावं घालायला पाहिजे होती अशी मला अपेक्षा होती. प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, कायदा न्यूज परंडा.